तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाच्या संकष्टीनिमित्त एकदम टॉपची विषय हार्ड डिझाईन केलेली आहे. थंबनेलवरती तुम्ही बघितलंच असेल, एकदम टॉपची डिझाईन झालेली आहे. आपण खूप दिवसातून व्हिडिओ टाकतोय कारण थोडा माईकचा इश्यू होता, त्यामुळे आपण आधी व्हिडिओ टाकलेला नाही. तर आता तो क्लिअर झाला आहे आणि यानंतर आपल्या कदाचित रेग्युलर व्हिडिओ येतील. पण तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत चाला, कारण आपण एकदम टॉपच्या डिझाईनचे ट्युटोरियल टाकत असतो, एकदम विषय हार्ड. तर या डिझाईनचं सर्व मटेरियल आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामला नक्की फॉलो करा. तिथं आपण सर्व प्रकारचं मटेरियल टाकत असतो आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे आपल्या या मटेरियलला. तर तो पासवर्ड आहे ना, व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही समजेल, डिझाईन कशी बनवली, कोणत्या प्रकारे, आणि मटेरियल पण मिळेल, मटेरियलचं पासवर्ड पण मिळेल. तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, तिथं आपण शॉर्टमध्ये ट्युटोरियल टाकत असतो. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपला फोटोशॉप ओपन करू. हे बघा, अशा प्रकारची आपण डिझाईन इथे केलेली आहे. तुम्ही बघू शकता, एकदम टॉपची डिझाईन झालेली आहे. अशा प्रकारे आपण केलेली आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण साईज घेऊ. तर फाईलमध्ये यायचं, न्यूमध्ये यायचं. त्यानंतर 9:60चे आपण रेशिओ घेतलेला आहे, जो इंस्टाग्रामचा रील्सचा रेशिओ असतो, तुम्हाला माहिती आहे. 9:60 300 रिझोल्युशन. त्यानंतर ओके करायचे. बाकी काही सेटिंग आपण केलेल्या नाही आहे. ओके. त्यानंतर आपण आहे ना, एक बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे सर्वात महत्त्वाचा, जो की हा बॅकग्राऊंड आहे ना, आपण तो ॲड केलेला आहे. बाकी जास्त काही चेंजेस आपण बॅकग्राऊंडवरती केलेल्या नाही आहे. तर काय करायचं, आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचे. तर आपण एक बॅकग्राऊंड घेऊ प्लेस एम्बेडेडमधून. हे बघा, अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे. ओके. तर अशा प्रकारचं आपण एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे. तर याला आहे ना, पूर्ण आपण मोठं करून घेऊ अल्ट दाबून. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड इथं तयार झालेलं आहे. ओके. अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. यामध्ये आपण फोटो टाकला आहे बाप्पांचा अशा प्रकारे. तर हा फोटो आहे ना, आपल्याला कटिंग करून घ्यायला लागतो. तर अशा प्रकारचा फोटो आपल्याला पिंटरेस्टवरून घेतलेला आहे आपण. हा फोटो तुम्हाला पिंटरेस्टवरती भेटून जाईल, आपल्या बाप्पांचा आहे, लाडक्या बाप्पांचा, लालबागचा राजा. तर हा फोटो आहे ना, आपण कट करायला लागतो आपल्याला. तर पेन टूलने तुम्ही कट करू शकता. मी भरपूर ऑनलाईन बघितलं, की ऑनलाईन कटिंग करून बघितली, पण ते व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे आपण पेन टूलने कट करून घेतलं. आता हा आपण पेन टूलने कट वगैरे करत बसणार नाही, कारण कटिंगलाच मला जवळजवळ अर्धा तास लागला होता. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण कटिंग वगैरे नाही करणार आहे. तुम्हाला डायरेक्ट मी PNG फाईलमध्ये देऊन टाकेल फोटो आपल्या मटेरियलमध्ये. ओके. तर आता आपल्याला काय करायचं, याला जरा एक्सप्लोजर व्हायब्रन्स लावायचे, म्हणजे जरा कलरफुल वगैरे दिसेल. थोडक्यात आपण पहिल्यांदा तर एक्सप्लोजर वगैरे घेऊ. एक्सप्लोजर जरा वाढू, जर असं थोडक्यात, जास्त पण नाही. त्यानंतर एक व्हायब्रन्स लावू आपण. अशा प्रकारे व्हायब्रन्स जरा हेवी करू, कारण कलरफुल पाहिजे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे जर असा कलरफुल अजून. त्यानंतर अजून एक जरा आपण एक्सप्लोजर लावायचे आपल्याला. एक्सप्लोजर हा हेवी एक्सप्लोजर करू आपण, जेणेकरून इथं आपण मारू शकतो. त्यानंतर गॅमा करेक्शन जरा पुढे करू आणि यानंतर याला कंट्रोल I दाबू. कंट्रोल I, ज्याने ते इन्वर्ट होऊन जाईल. आता काय करायचं, आपल्याला फक्त ब्रश घ्यायचं आहे, ब्रशची साईज वाढवायची, अशा प्रकारे हार्डनेस 0 ठेवायची, लक्षात असू द्या. त्यानंतर इथं इथं जरा असं मारून घ्यायचं आपल्याला, म्हणजे इथं आपला बाप्पाचा फोटो येईल. अशा प्रकारे मारलं की पुन्हा एक आपल्याला एक्सप्लोजर घ्यायचं, याचीच कॉपी मारायची. अल्ट दाबून खाली ओढा, म्हणजे कॉपी निघेल. त्यानंतर इकडे आहे ना, ब्लॅक कलर करा आणि इरेज करून टाका. त्यानंतर आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, ब्रशची साईज वाढवायची अशा प्रकारे आणि साईडने थोडक्यात मारायचं. हे ऑफ करून टाकू. साईडने अशा प्रकारे जरा जरा एक्सप्लोजर मारून घ्यायचं. इथून व्हाईट कलर ठेवायचा, लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर फक्त इकडे जरा एक एक्सप्लोजर लावायचं आहे साईडने, म्हणजे थोडासा लाईट येईल अशा प्रकारे. ओके. झालं, एवढं झालं. आता आपल्याला काय करायचे, तर बाप्पांचा फोटो ॲड करून घ्यायचे. तर या फाईलमधूनच आपण इकडून इम्पोर्ट करू, ड्रॅग अँड ड्रॉप करू, इकडून उचलू अशा प्रकारे. हे बघा, आणि डायरेक्ट तिकडे आपण पेस्ट करू. हे बघा, हा फोटो. त्यानंतर अशा प्रकारे उचलू आणि इकडे डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू. थोडक्यात लोडिंग होईल. तर
हे बघा अशा प्रकारे आपला बाप्पांचा फोटो आलेला आहे. कंट्रोल टी दाबायचं, मग त्यानंतर प्रॉपर इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे मध्यभागी. कंट्रोल आर दाबून रुलर ॲक्टिव्ह करा ना, अशा प्रकारे फक्त मध्यभागी घ्या. हे बघा अशा प्रकारे बाप्पांचा फोटो मध्यभागी सेट करून घ्या. ओके. यानंतर काय करायचं, आता आपल्याला वरती आपल्याला टेक्स्टिंगचा भाग घ्यायचा आहे. आता याला आपण कॅमेरा रॉ फिल्टर मारलेला आहे, तर तो बघू कोणता टाईपचा आहे. तर जास्त काही चेंजेस नाही आहेत, नॉर्मल आहे. कॅमेरा रॉ आपण मारलेला आहे. तर थोडक्यात इकडे बघा, आपण येलोनेस वाढवलेला आहे, 38 ठेवलेला आहे. त्यानंतर इकडे थोडक्यात मॅजेंटिक वाढवलेला आहे, 8 ठेवलेला आहे, +8. त्यानंतर एक्सप्लोजर थोडक्यात वाढवलेला आहे, इकडे बघा दिसेल तुम्हाला 0.55. कॉन्ट्रास्ट +9 केलेला आहे. हायलाईट मायनस केलेला आहे 14. त्यानंतर +16. शॅडो व्हाईट -24. त्यानंतर ब्लॅक्स आपण 20 ठेवलेला आहे. क्लॅरिटी हाय केलेली आहे +25. त्यानंतर टेक्स्चर आपण हेवी केलेलं आहे +25. त्यानंतर क्लॅरिटी +15 आणि डिहेज +26. त्यानंतर वायब्रन्स वाढवलेलं आहे 13 केलेलं आहे. सॅच्युरेशन नाही केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे आपण कॅमेरा रॉ मारलेला आहे. यानंतर आपल्याला फक्त नॉर्मल वरती टेक्स्टिंगचा भाग घ्यायचा आहे. तर ते कसं, तर इकडे येऊ आपण. हे बघा, मनासारखं राजा, राजासारखं मन, लालबागचा राजा. हा टेक्स्ट आहे ना पूर्ण आपल्याला इकडे घ्यायचा आहे, इकडे. तर इकडे आपण टायपिंग करणार आहे. तर टेक्स्ट घेऊ पहिल्यांदा तर. आणि हा फॉन्ट आहे ना आपला, हा डीजीचा फॉन्ट आहे. ओके, तुम्हाला दाखवतो कोणता प्रकारचा फॉन्ट आहे हा. हे बघा, डीजी संस्कृती हे केलेलं आहे. ओके, दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर आता इकडे घेऊ आपण आणि इथून फॉन्ट घेऊ. हे बघा, डीजी संस्कृती ए इथं येईल. तर आता आपल्याला काय टाईप करायचं आहे, मनासारखा राजा, राजासारखा मन. तर डबल क्लिक करू. तुम्हाला जर लँग्वेज येत असेल तर चांगलंच आहे, नाही आलं तर कन्वर्ट करून घ्या. ऑनलाईन कन्वर्टर असतात किंवा मोबाईलमध्ये ॲप पण असतात. तर इथं टाकायचं आपल्याला मनासारखा राजा. नॉर्मल टायपिंग करायचं, एम टाकलं की म येईल आणि एन टाकलं का न येईल. ओके, मना सार खा राजा. हे बघा, जर तुम्हाला ते पण नाही समजलं ना, तर इथून विंडोजमधून ग्लिप्स ऑन करा. हे बघा ग्लिप्स. त्यानंतर हे बघा इथं पूर्ण टेक्स्ट येतील. इथून तुम्ही एक एक सिलेक्शन करून घेऊ शकता आणि इथे ॲड करू शकता. हे बघा, समजा मला हा पाहिजे ना, पाहिजे ना, डबल क्लिक केलं की येऊन जाईल इथं. तर अशा प्रकारेच करा, म्हणजे तुम्हाला काही जास्त कन्फ्युजिंग वाटणार नाही. नॉर्मल मध्ये येऊन जाईल तुम्हाला. ओके. तर आता आपल्याला हे सेट करायचं आहे प्रॉपर. तर इथं घ्यायचं जरा प्रॉपर अशा प्रकारे मध्यभागी सेट करून टाका. साईज लहान करा. हे बघा, जरा वरती करा. याचा कलर येलोच ठेवा. आपल्याला नंतर गोल्डन टेक्स्ट इफेक्ट लावायचं आहे त्याला. जरा वरती. त्यानंतर पुन्हा याची कॉपी मारा कंट्रोल जे ने, कंट्रोल जे, कंट्रोल टी आणि खाली ओढा. आता आपल्याला टाकायचे राजासारखं मन. राजा सा र का मन. ओके, याची साईज आपल्याला वाढवायची आता. तर डबल क्लिक, इथून पण वाढवू शकता किंवा इथून पण कंट्रोल टी दाबून इथूनच वाढवा, म्हणजे प्रॉपर होईल. हे बघा. आणि त्यानंतर आता लालबागचा राजा. तर पुन्हा याची कंट्रोल जे ने कॉपी मारा. कंट्रोल जे, कंट्रोल टी. त्यानंतर खाली ओढा, डबल क्लिक. आणि इथं आपल्याला जरा आता स्टायलिश फॉन्ट घ्यायचं आहे. बघा, खाली स्क्रॉल केला ना, स्टायलिश फॉन्ट येईल. तर कोणता एखादा बघू आपण.
इथून टाकू, जरा चेंजेस करू तिकडच्या पेक्षा. लाल बागचा आणि राजा रा आणि ज आहे ना तो आपण थोडक्यात वेगळा घेतलेला आहे ज. तर तो बघू, जरा शोधू खाली. हे बघा हा घेतलेला आहे. त्यानंतर डबल ए. ओके, याची साईज वाढवू आपण अशा प्रकारे थोडक्यात आपण टेक्स्ट घेतलेला आहे तिकडचा, बघू शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे आपण टेक्स्ट घेतलेलं आहे तिकडचं. याची थोडक्यात आपली साईज वगैरे चुकली असेल थोडक्यात, तर तेवढं ॲडजस्ट करा, कारण कोणतीच डिझाईन सेम होत नाही किती पण केली तरी. जरा खाली करू, त्यानंतर हा टेक्स्ट जरा खाली अजून करू आणि वरचं टेक्स्ट. ओके, एवढं झालं. आता आपल्याला याला गोल्डन टेक्स्ट इफेक्ट द्यायचे, तर इकडे यायचं. इथूनच आपण ड्रॅग अँड ड्रॉप करणार आहे, जास्त काही तिकडं करत बसणार नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. खूप जास्त मोठे होते व्हिडिओ, जर संपूर्ण बनवायला गेलं तर 2 ते 2.5 तासाची व्हिडिओ होईल. त्यामुळे आपण शॉर्टमध्येच, पण मग बेसिक टू ॲडव्हान्स बघणार आहे. फक्त इफेक्टच्या गोष्टी आपण शॉर्टमध्ये बघतो, बाकी सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर करतो. हे बघा इथं आपलं टेक्स्ट इफेक्ट येईल. त्यानंतर हा टेक्स्ट आहे ना अल्ट दाबून इकडे वरती उचलायचा, याला टाकायचा, त्यानंतर वरच्या टेक्स्टला पण टाकायचा. अशा प्रकारे येईल टेक्स्ट. आता याला आपल्याला कलर लुकअप वगैरे लावायचे, म्हणजे ते गोल्डन दिसेल अजून. तर काय करायचं, या पहिल्यांदा तर याचं 3 टेक्स्टचा ग्रुप बनवायचा आणि अशा प्रकारे ग्रुप बनला की इथं यायचं आणि हे बघा कलर लुकअप, त्यानंतर याला एजेम्बर कलर लुकअप लावायचं, एजेम्बर. तर ते पूर्ण डिझाईन बघा एकदम गोल्डन झालेलं दिसेल. तर काय करायचं, फक्त इथं क्लिप करायचं म्हणजे हे गोल्डन होईल. ओके, गोल्डन झालं. आता काय करायचं, आपल्याला फक्त एक्सप्लोजर लावायचं, एक्सप्लोजर हेवी, अशा प्रकारे हेवी. हे बघा आणि क्लिप करायचं. हे बघा गोल्डन टेक्स्ट आपलं झालेलं दिसेल एकदम टॉपचा. वाटलं तर अजून एक्सप्लोजर वाढवा किंवा कमी ठेवा, तुमच्या मनावरती आहे. नॉर्मल आहे, काय अवघड नाही. ओके, हा वरचा टेक्स्ट आपला रेडी झालेला आहे. जरा आपल्याला लाईट वगैरे लावायची अशा प्रकारे, जरा आडवी लाईट असते ना आपली जी इथं आलेली आहे बघा, हे बघा ही. तर ही लाईट आहे ना तुम्हाला पिंटरेस्टवरती मिळून जाईल. स्पॉट लाईट टाकली ना तर अशा प्रकारचे लाईट भरपूर येतात. तर इथूनच आपल्याला घ्यायची आहे इकडे. तर इकडे बघा क्लिक करू आपण आणि इकडे ड्रॅग करू. आपल्याला डाउनलोड करायला काय नॉर्मल गोष्ट आहे, पण आपला लॅपटॉप जास्त हँग मारतो, त्यामुळे आपण जास्त डाउनलोडिंगच्या गोष्टी बघत नाही. अशा प्रकारे सेट करायचं. जरा खाली घेऊ. तुम्हाला वाटलं तर याला ब्लर वगैरे मारू शकता, अजून चांगलं दिसेल. त्यानंतर याचीच कॉपी मारत जा. आता कंट्रोल जे, कंट्रोल टी आणि जरा इकडे घेऊ, जरा खाली करू. तुम्हाला हे मटेरियलमध्ये भेटून जाईल, काळजी करू नका. त्यानंतर पुन्हा अल्ट दाबू, खाली ओढू, कंट्रोल जेने पण ओढू शकता, कॉपी निघेल त्याची अशा प्रकारे इथं. तर हा टेक्स्ट आहे ना, इथं आपल्याला स्पेस नाही पाहिजे, तर ते चेंज करून टाकू आपण लगेच. इथून आपला स्पेस काढून टाकू. हे बघा अशा प्रकारे पाहिजे आपल्याला. तर ही लाईट झाली इकडची. वरती येऊ, पुन्हा कंट्रोल जे, कंट्रोल टी आणि जरा इकडे बघू, इथे सेट करू जरा. त्यानंतर पुन्हा याची कॉपी मारू, कंट्रोल टी दाबू, पुन्हा इकडे अशा प्रकारे सेट करून देऊ. इथे तिकडे वेगळे केले असेल तर तुम्ही ते तुम्हाला PSD फाईल भेटेलच, तर ते बघून प्रॉपर करू शकता ॲडजस्ट, तसं काय विषय नाही. मी थोडक्यात चेंजेस करूनच करतो कोणत्या पण डिझाईनमध्ये, तुम्हाला माहिती असेल. तर पुन्हा एक मारू, पुन्हा एक मध्यभागी पण देऊ आपण
जरा युनिक करून बघू अशा प्रकारे. ओके, तर आपला टॉपचा टेक्स्ट इफेक्ट तयार आहे. इकडे बघा वरती एकदम भारी दिसते. आता आता आपण इथे ॲड केलेलं आहे मोदकचा भाग आहे आणि आरतीचं ताट ॲड केलेलं आहे. इकडे बघा, इकडे दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथं आपण मोदकचा भाग आणि आरतीचं ताट ॲड केलेलं आहे. तर हे तुम्हाला नॉर्मल हे Pinterestवरती मिळेल. जर टाकलं ना मोदक वगैरे तर अशा प्रकारे ताट येऊन जाईल. आणि आरतीचं ताट फक्त टाकलं ना पूजा ताट तरी पण हे खूप सारे येतील. अशा प्रकारचे तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण ताट इकडून घेऊ. हा आपण कट करून घेतलेला आहे वेगळी. हा फोटो होता, वेगळा फोटो होता. तर याचं आहे ना प्रॉपर आपण कट केलं आणि ॲड केलेलं आहे आपल्या डिझाईनमध्ये. ओके, तर घेऊयात आपण. जरा बघू कोणती हाच आहे वरचा, या बघा. तर हा फक्त घेऊ आपण इकडे. तर याला आपण इफेक्ट वगैरे लावलेला आहे म्हणून तो गोल्डन झालेला आहे. तर तो अशा प्रकारे होता आधी. तर हा घेऊ पहिल्यांदा प्रॉपर. आपला फोटोशॉप, आपला कम्प्युटर जरा वीक आहे त्यामुळे अडचण होते. जसं कम्प्युटर चेंज होईल तसा अजून आणखी आपण व्हिडिओ टॉपच्या बनवायचा प्रयत्न करू. कारण जर प्रॉपर आपला कम्प्युटर असताना तर अजून आपण छान गोष्टी करत असतो. अशा प्रकारे सेट करू. त्यानंतर याला जरा आपण एजेंबर वगैरे मारू, कलर लुकअप. तर फिल्टर इकडे आणि कलर लुकअप, एजेंबर, क्लिप आणि येऊन झाले. हे बघा गोल्डन झालं आहे पूर्ण. तर हे पूर्ण आपल्याला मोदक वगैरे गोल्डन नाही करायची. तर कंट्रोल आय करू, इन्वर्ट करू. कंट्रोल आय इन्वर्ट केलं नाही पूर्ण इरेज होतं. जिथं जिथं पाहिजे आपल्याला तिथं आपण मारू शकतो. हे कोणत्या पण टूलने मारू शकतो, या ग्रेडियंट टूलने पण, ब्रश टूलने पण आणि दुसऱ्या टूलने पण मारू शकतो. तर याची जरा साईज आपण कमी करू. अशा प्रकारे आपल्याला जिथं पाहिजे गोल्डन तेवढंच आपण ॲक्टिव्ह करूया. आता समजा इथं पाहिजे आपल्याला, तर हे बघा इथून व्हाईट कलर ठेवा. हे बघा गोल्डन होते अशा प्रकारे. जरा ताट पण करू जरा अशा प्रकारे. ओके, झालेलं आहे. आता याला एक्सप्लोजर लावलं ना तर हे जास्त चमकेल. तर पुन्हा फिल्टर, एक्सप्लोजर, जरा हाय करू एक्सप्लोजर. क्लिप करायला विसरू नका. क्लिप केलं ना म्हणजे त्या खालच्या लेयर असते ना त्यावरती ॲक्टिव्ह राहतं फक्त. आणि तसं केलं ना तर पूर्ण डिझाईनवरती ॲक्टिव्ह राहतं. आता हे बघा हे चमकायला लागलं जास्त. तर याला पण कंट्रोल आय करा, कंट्रोल आय. त्यानंतर हे पूर्ण इरेज होईल. आणि इथून ब्रश घ्या आणि समजा इथंच मला पाहिजे गोल्डन तर फक्त इथंच मारा. हे बघा प्रॉपर चमकतं ते. जरा इकडे पण मारू, जरा इकडे, अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे डिझाईन दिसेल. जरा जरा आपण याची जरा आहे ना फ्लो कमी करू आणि जरा मोदकावरती पण मारू जरा गोल्डन. फ्लो कमीच ठेवूया बघा, मग जरा चमकतील मोदक वगैरे अशा प्रकारे. ओके, तर राहिला आरतीचा भाग, आरतीचा ताट. हे बघा आपण इकडून पण घेऊ शकतो. आरतीचं ताटाचा काय विषय नाही, ते कटिंग करून घेतलं. हे बघा इथे कटिंग करून घेतलं म्हणून आपण तिकडून ड्रॅग अँड ड्रॉप केलं. तर हे बघा आरतीचा हा ताट आहे. तर याला आहे ना आपण इरेझरने, मॅजिक इरेझर टूलने पूर्ण घालून टाकू. हे बघा पूर्ण गेलेलं आहे व्हाईट कलर बॅकग्राऊंड. त्यानंतर याची हाईट आपल्याला लेंथ कमी करायची, साईज जरा अल्ट दाबून करत चला कोणती पण गोष्ट म्हणजे प्रॉपर होते चारही पण बाजूने. अशा प्रकारे केलं. तर याला पण आपण सेम एक एक कलर लुकअप मारू. तर इथूनच घेऊ. हे वेगळं आहे आपण कारण इथं मारलेलं आहे ना त्यामुळे. तर इथून फिल्टर, एक कलर लुकअप, एजेंबर, हे बघा एजेंबर आणि क्लिप. तर हे बघा पूर्ण झालं. आता कंट्रोल आय दाबू, कंट्रोल आय म्हणजे इन्वर्ट होईल. त्यानंतर ब्रश. तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करा फोटोशॉपची म्हणजे प्रॉपर तुम्हाला येईल. त्यानंतर या साईडने जरा मारू, फक्त फ्लो वाढवू आपण याचा 50 वगैरे ठेवू. अशा प्रकारे मारून देऊ म्हणजे ते मॅच होऊन जाईल.
जरा जरा इकडे प्रॉपर होऊन जाईल. आता याला आपल्याला शॅडो ॲड करायची, खाली स्टेबल करायची. आता हे बघा, हे प्रॉपर नाही दिसू राहिलं, ते डुप्लिकेट वाटतंय ठेवलेलं. तर याला जर आपल्याला स्टेबल करायची तर काय करायचं, याच्या खालच्या लेअरवरती एक नवीन लेअर घ्यायची. हे बघा वरती येईल ती, खाली ओढायची फक्त अशा प्रकारे. आणि त्यानंतर ब्रश घ्यायचा, ब्रश ब्लॅक कलर ठेवायचा, चपटा करायचा इथून अशा प्रकारे ओढायचं, पूर्ण चपटा करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि जरा साईज वाढवायची, ब्लॅक कलर ठेवायचा, लक्षात असू दे. त्यानंतर फक्त इकडे मारायचा, हे बघा साईडने. हे इकडचा भाग आहे ना तो येतोय, हे बघा ही खाली घेतलेली आहे म्हणून याच्यावरती नाही येत, खाली घेतलेलं आहे. खाली घ्यायला बघून घ्या नक्की प्रॉपर आपली खाली लेअर गेलेली आहे का नाही. अशा प्रकारे स्टेबल करू शकता तुम्ही. हे बघा आता कशी दिसते, आता एकदम प्रॉपर दिसते. याची शॅडो वगैरे दिसते, म्हणजे ते प्रॉपर ठेवलेलं आहे असं दिसतंय, ते स्टेबल दिसते. ओके, तर आपण आहे ना आता याला स्टेबल करू. तर पुन्हा याच्या लेअरवरती यायचं, खाली नवीन लेअर, खाली घ्यायची ती लेअर. त्यानंतर चपटा तर केलेलं आहे ऑलरेडी, ब्लॅक कलर पण ठेवलेला आहे. इकडे झूम करू जरा आणि इथं आपण अशा प्रकारे मारून देऊ. आधी आहे ना जरा कमी करायचं इथं, प्रॉपर जरा डार्क द्यायचं. फ्लो वाढवू आपण, फ्लो कमी झाला आहे, वाढवू जरा आहे ना. पहिल्यांदा आहे ना खाली आपल्याला प्रॉपर करायचं आहे, त्यानंतर थोडं मोठं करायचं, त्यानंतर अजून मोठं करायचं. अशा प्रकारे स्टेबल करून घ्यायचं. हे बघा आपलं प्रॉपर झालेलं आहे इथं. ओके, हा भाग झाला. आता आपल्याला भाग कोणता राहिला, तर मेन आपला टेक्स्टिंगचा भाग. तर हा फॉन्ट आहे ना, हा पण डीजीचा फॉन्ट आहे, आपण यूज केलेला आहे. तुम्हाला दाखवतो कोणता फॉन्ट आहे. तर हे बघा, डीजी संस्कृती ए, सॉरी हा वेगळा फॉन्ट आहे. जरा चेक करू आपण, 2 मिनटं द्या. तर हा डीजी कॅली 08 फॉन्ट आहे. ओके, तर इकडे आपण बेसिक टू ॲडव्हान्स करू. सेम तोच टेक्स्ट इफेक्ट लावलेला आहे आपण, काही त्याच्यात पण चेंजेस नाही केलेले. तर डीजी कॅली 08, तर इथून टेक्स्ट घेऊ, इथे क्लिक करू. त्यानंतर इथं ऑलरेडी फॉन्ट आलेलं आहे डीजी कॅली 08. त्यानंतर इथं आपल्याला करायचं आहे टायपिंग. तर ग्लेप्समधून पण करू शकता, किंवा तुम्हाला येत असेल तर त्यानेच करा. तर मला येतं त्यामुळे मला जास्त प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला येत नसेल तर शक्यतो ग्लेप्समधूनच करा, प्रॅक्टिस पण होते. आणि जरा शिकण्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला प्रॉपर येऊन जाईल. संकष्टीसाठी यस ए, आणि वरती टिंबासाठी स्लॅश टाका, के, एक स्पेस द्या. आणि बाकी तो श आहे ना, तो मला पण माहीत नाही कोणता येतो, त्यामुळे इथे आपण बघून घेऊ. इथे शोधू जरा, यामध्ये शोधायलाच वेळ लागतो, बाकी काय नाही विषय. हे बघा इथे, तर यावरती क्लिक करू पहिल्यांदा. तर इकडे घेऊ आणि डबल क्लिक. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर ट साठी आपल्याला ओ टाकायचं आहे, संकष्ट चतुर्थी. हे बघा अशा प्रकारे कंट्रोल टी, आणि इथं प्रॉपर आपल्याला सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे जरा साईज वगैरे वाढवून घ्या, अजून तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी ठेवा. संकष्ट नेम तर झाला. आता चतुर्थीसाठी याची कॉपी मारा, कंट्रोल जे, कंट्रोल टी, खाली ओढा. तुम्ही स्टायलिश फॉन्ट पण वापरू शकता. इकडे या फॉन्टमध्ये भरपूर स्टायलिश फॉन्ट आहे, आपण का जास्त वापरत नाही, तर ते एका एक येतात आणि जास्त काही चांगलं दिसत नाही. त्यामुळे आपण जास्त तर नॉर्मल फॉन्टच वापरतो. स्टायलिश वापरायचं असलं ना, कॅलिग्राफी डायरेक्ट शिका तुम्ही. कॅलिग्राफीवरती पण आपण नंतर व्हिडिओ बनवूयात एक दिवशी. तर डबल क्लिक, आणि साठी सी, हे इकडे बघा. इकडे आपण स्टायलिश फक्त एक उकार वापरलेला आहे, बाकी काहीच वापरलेलं नाही.
टी, डबल क्लिक, चतुर्थीसाठी टी, 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 ए, आणि जो आपला होता ना स्टायलिश उकार, तर तो इथे शोधायचा आहे आपल्याला. हे बघा इथं इथे जरा कन्फ्युजिंग. हे बघा अशा प्रकारे चतुर्थी, तर आपल्याला शिफ्ट दाबून टी टाकायचं आहे म्हणजे तो थ येईल. हे त्यानंतर आय दाबायचं आपल्याला शिफ्टने, म्हणजे वरती अशा प्रकारे उकार येईल. त्यानंतर त्याचं आहे ना आपल्याला जो अशा प्रकारे एक असतो ना, तो आपल्याला इथूनच टाकायचा आहे. नाही हा तर नाही आहे, शोधायचा आहे जरा आपल्याला. ग्लिप्समध्ये हाच प्रॉब्लेम येतो की लवकर भेटत नाही काही गोष्टी. हे बघा आलेलं आहे आता. आता काय करायचं आहे, कंट्रोल टी दाबायचं आहे. याचा कलर येलो ठेवायचा आहे, लक्षात असू दे, नाही तर आपला गोल्डन टेक्स्ट इफेक्ट दिसणार नाही व्हाईट असला तर. हे बघा अशा प्रकारे आपल्याला सेट करून द्यायचं. जरा छोटा करू, अशा प्रकारे सेट करून देऊ. वरचा नेम पण जरा छोटाच करू. इकडे बघू, इकडे आपण किती ठेवलेलं आहे, इकडे पण मोठाच आहे, इथे पण तेवढंच ठेवू. जरा ॲडजस्ट होत नाही नंतर गोष्टी. कंट्रोल टी, अशा प्रकारे. त्यानंतर वरचा चतुर्थीचा भाग, खालचा सॉरी, तो पण जरा छोटाच ठेवा अशा प्रकारे. अजून छोटा करू, जरा वाढवू अजून. याचा जो उकार आहे हा वेगळा घेतलेला आहे, त्यामध्ये वेगळा आहे. तर काय नाही, आपण तरी करू. हा पण चांगला दिसतोय तसा. अशा प्रकारे जरा सेट करून देऊ. तर अजून छोटा करू आणि जरा या भागामध्ये प्रॉपर ॲडजस्ट करून देऊ. ओके, तर झालेलं आहे प्रॉपर ॲडजस्ट. आता वरून आपल्याला फक्त इफेक्ट पुन्हा ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. तर हे इफेक्टमध्ये आहे ना, आपण अल्ट दाबायचं, इफेक्टला उचलायचं आणि वरती घ्यायचं आणि यावरती पेस्ट करायचं. या बघा येऊन जाईल. पुन्हा अल्ट दाबून अशा प्रकारे वरती पेस्ट करायचं. तर यावरती आपल्याला याला एक्सप्लेन करायचं तर बाकी आहे अजून, तर ते बघू. बेवेल लावलेलं आहे आपण 100% डेप्थ. इकडे बघा स्ट्रोक एम्बॉस आहे, हे लक्षात असू द्या सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर स्मूथ केलेलं आहे आणि अँगल आपण 45 ठेवलेलं आहे. विविड लाईट मल्टिप्लाय, जरा आपण काय म्हणतात हा कलर, ब्लॅक, थोडक्यात ऑरेंज डार्क केलेलं आहे, खूप जास्त डार्क आहे. आणि ऑपेसिटी कमी ठेवलेली आहे त्याची. त्यानंतर कॉन्टोर आपण केलेला आहे 0.5. स्ट्रोक लावलेला आहे एक ऑरेंज कलरचा, सॅटिन कलर डॉज व्हाईट कलर. त्यानंतर डिस्टन्स 71, साईज 36. त्यानंतर ग्रेडियंट ओव्हरले अशा प्रकारचा कलर लावलेला आहे. बस एवढंच आहे, बाकी काय नाही, सर्व टेक्स्टमध्ये सेम आहे. आणि आता सेम प्रोसेस आपल्याला कलर लुकअप लावायचे. पहिल्यांदा तर याला ग्रुपमध्ये टाकायचं अशा प्रकारे. कलर लुकअप, फिल्टर, कलर लुकअप, ॲजेंबर, क्लिप. हे बघा गोल्डन झालं. आता याला फक्त एक्सप्लोजर वाढवायचं आणि क्लिप करायचं. हे बघा प्रॉपर आलेलं आहे, प्रॉपर इफेक्ट. त्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मल गोष्ट आपली जी लाईन होती ना ही, तर ही ॲड करायची आपल्याला. स्पॉटलाईट म्हणतात त्याला. तर ती क्लिपमधून वरती घ्यायची पहिल्यांदा. तर क्लिपमधून काढून टाकायची. कंट्रोल टी दाबायचं, त्यानंतर खाली घ्यायची आणि जरा वाढवायची
आणि प्रॉपर सेट करून द्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर याचेच 2-4 लेयर काढा. कंट्रोल J मारून 1 2 3 3 काढलेले आहेत. कंट्रोल T इकडे टाकू. अजून पुन्हा वरच्या लेयरला कंट्रोल T खाली टाकू. आपण जरा सेट करू. ॲरोने सेट करा जर माऊसने होत नसेल तर. जरा आपल्या एरोचा हे बघा अशा प्रकारे ॲरोने घ्या अशा प्रकारे. ओके, हा भाग तर रेडी झाला आपला. आता आपल्याला काय करायचे तर खाली निमित्त आपणास शुभेच्छा वगैरे टाकायचे. हे बघा इकडे टाकलेले आहेत आपण. निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा. हेच कॉपी करू आपण. आणि हा काय रोजा फॉन्ट आहे, नॉर्मल फॉन्ट आहे. कंट्रोल C दाबू. नाही तर ड्रॅगच करू डायरेक्ट टाईप करण्यापेक्षा, कारण हे नॉर्मल गोष्टी आहेत, हे तुम्हाला माहीतच असतील, अशी आशा मी ठेवतो. अशा प्रकारे आपल्याला प्रॉपर इथं सेट करून द्यायचं आहे. जरा प्रॉपर वरती ठेवा. हा इथला जो उकार आहे ना, सॉरी काय म्हणतात याला, ते आपण चेंज केलेलं आहे. त्या डिझाईनमध्ये वेगळं होतं, या डिझाईनमध्ये वेगळं होतं, त्यामुळे इथं सेट होत नव्हतं टेक्स्ट, तर यावरती सेट होत आहे. तर अशा प्रकारे आपण सेट करून टाकू. तुम्हाला PSD फाईल मिळेलच, तसं काही विषय नाही, त्यामुळे काळजी करू नका की त्यामध्ये वेगळं आणि यामध्ये वेगळं. तर असं काही नाही, तुम्हाला PSD फाईलमध्ये सर्व काही ओकेमध्ये मिळून जाईल. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, लास्ट आपल्याला डॉज बर्न इफेक्ट मारायचे, जे सर्वात महत्त्वाचं असतं सिनेमॅटिकसाठी. तर त्याची जेवढी प्रॅक्टिस कराल ना तुम्ही, तेवढं जास्त होऊन जाईल तुमचं परफेक्ट डॉज अँड टूल. तर आता काय करायचं आपल्याला, इथं एडिट फिल 50% ग्रे 100 ऑपेसिटी अशा प्रकारे येईल, आणि याचं फक्त विविड लाईट करायचं आहे. तर हे सिनेमॅटिकसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे शिकायचं असेल तर डॉज अँड टूल, हे बघा हे टूल, डॉज टूल, बर्न टूल, हे शिकून घ्या. यामध्ये सर्व काही प्रॉपर गोष्टी असतात. डॉज टूल घेऊ, जरा हार्डनेस 0 ठेवू. अशा प्रकारे मारायचं, म्हणजे जरा यामध्ये ग्लो येतो, जरा चमकतं नाही का, अशा प्रकारे. तर हे वरचं हे पण आपण केलेलं आहे अशा प्रकारे. हे बघा हे चमकतंय का अशा प्रकारे. त्यानंतर जरा हा फ्लॅगचा भाग, हे बघा, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर इकडे पण मारलेलं आहे आपण, हे बघा अशा प्रकारे मारा प्रॉपर. इकडे पण मारा जरा, हे बघा कशा प्रकारे चमकते, एकदम प्रॉपर दिसते. जरा खांबांना मारा, तुम्हाला वाटलं तर मारा, तसं चांगलं दिसतं एकदम टॉपचा. पण जर नाही आवडलं तर असंच ठेवा, काय विषय नाही. आणि हा जो बॅकग्राऊंड आहे ना, तो तुम्हाला पिंटरेस्टवरती मिळून जाईल. आपण सर्व गोष्टी पिंटरेस्टवरतूनच घेतो, कारण तिथंच एकदम प्रॉपर गोष्टी आपल्याला मिळतात. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे जरा मारा मागं वगैरे, इकडे जरा मारा, जरा जरा अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला बर्न टूल घ्यायचे, बर्न, आणि जरा ब्लॅक करून टाकायचे. हा भाग एक्सप्लोजर कमी करून टाकू भरपूर. ब्रश वाढू, म्हणजे दिसेल प्रॉपर एकदम. हे बघा इकडे पण मारलेलं आहे आपण, हे बघा ब्लॅक भाग केलेला आहे इथे पण. यामध्ये जास्त इकडे मारलेलं नाही आपण, यामध्ये आपण मारलेलं आहे. हे बघा प्रॉपर भाग आहे. ओके, तर डिझाईन समजलं असेल. अशा प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे फायनल. डॉज आणि आपलं जे बर्न टोले आहेत ना, ते प्रॉपर द्या, म्हणजे प्रॉपर दिसेल तुमची डिझाईन. तर आपली डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे. फक्त एक फायनल टच इफेक्ट आपला बाकी राहिलेला आहे. बघा इकडे वरती जास्त आपण नाही दिलं,
इकडे दिलेलं आहे. म्हणजे इथं आपण हा जो डिसेबल केलेला आहे ना आपला बर्न टूल, त्यामुळे तसं दिसतंय. नाही तर केलेलं आहे आपण. ओके. तर आता आपल्याला द्यायचे फायनल टच इफेक्ट. तर काय करायचं, प्लस नवीन लेअर घ्यायची, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई, त्यानंतर याची कॉपी निघेल इकडे. हे बघा लोडिंग होते, कॉपी निघाली. तर याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. त्यानंतर फिल्टरमधून हे आपलं कॅमेरा ओपन करा. त्याचं शॉर्टकट आहे कंट्रोल शिफ्ट आहे. त्यानंतर कॅमेरा ओपन होईल फक्त 2 मिनिटात. लगेच ओपन होतं, पण आपल्या लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहे म्हणून जरा. हे बघा ओपन झालं. आता ब्राउज प्रोफाईल, त्यानंतर आर्टिस्टिक, आणि तुम्हाला जो वाटेल तो आर्टिस्टिक कलर द्या. मी 6चा दिलेला होता. त्यानंतर याची अमाऊंट कमी जास्त करून टाका. जसं पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता, काय काळजी करू नका. यामध्ये सर्व काही राहतं अशा प्रकारे. ओके. तर अशा प्रकारे आपली डिझाईन इथं कंप्लीट झालेली आहे. डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली, खरंच तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण नंतर व्हिडिओमध्ये एखाद्या. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की डेली टाकायला आपल्याला नवीन डिझाईन. तर तुम्ही पण नक्की बघा, सपोर्ट करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि याचं मटेरियल ना सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर तिथं मस्ट बी तुम्ही जॉईन करा. इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला नक्की जॉईन करा. ओके. तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. इथपर्यंत वॉच केली व्हिडिओ आपली, मनापासून धन्यवाद.